बाळांनो वेलकम. माझं नाव आहे पंकज नांदोकार आणि आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला क्लासिफिकेशनबद्दल आणखीनही काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. लास्टच्या काही लेक्चरमध्ये आपण क्लासिफिकेशन म्हणजे काय आहे हे जाणून घेतलं. क्लासिफिकेशन करण्याचे आपल्याला काय फायदे आहेत, क्लासिफिकेशनचं आपण इम्पॉर्टन्स समजून घेतलं. एखाद्या ऑर्गॅनिझमचा जर आपल्याला स्टडी करायचा असेल, मग ते प्लांट असू शकते किंवा ॲनिमल असू शकते. एखाद्या प्लांटला किंवा ॲनिमलला आपल्याला जाणून घ्यायचं आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे, तर आपण त्याचं क्लासिफिकेशन करतो. क्लासिफिकेशन केल्यामुळे सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात. आपल्याला त्या ऑर्गॅनिझमचा स्टडी करताना फायदा होतो, म्हणून क्लासिफिकेशन करत असतात. त्याचबरोबर क्लासिफिकेशनच्या वेगळ्या वेगळ्या मेथडसुद्धा आहेत. वेगळ्या वेगळ्या सायंटिस्ट लोकांनी वेगळे क्रायटेरिया वापरून क्लासिफिकेशनच्या वेगळ्या मेथडसुद्धा शोधून काढलेल्या आहेत. तर त्या मेथडचासुद्धा आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टडी केलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला क्लासिफिकेशनबद्दल आणखीनही काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. बघा बाळांनो, की तुम्ही 9 किंवा 10थमध्ये क्लासिफिकेशनची हायरार्की समजून घेतलेली आहे. त्याला आपण टॅक्झॉनॉमिकल हायरार्की असं म्हणतो. जसं की बघा की तुम्ही किंगडम काय आहे हे शिकले असणार. त्याचबरोबर डिव्हिजन किंवा फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसीज ह्या काही गोष्टीसुद्धा तुम्ही शिकलेल्या आहेत, बरोबर आहे. आता ह्याच थोड्याशा जास्त ब्रॉड किंवा आणखीन थोडंसं डिटेलमध्ये आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या समजून घ्यायच्या आहेत. क्लासिफिकेशन करताना आपल्याला याचा फायदा होतो. याला टॅक्झॉनॉमिकल हायरार्की असं म्हटलं जातं. आता हे टॅक्झॉनॉमिकल हायरार्की म्हणजे काय आहे आणि हे का बरं करतात, हे टॅक्झॉनॉमिकल हायरार्की वापरून क्लासिफिकेशन का बरं करतात हेच आपण आता समजून घेणार. तर सगळ्यात आधी एक लक्षात घ्या बाळांनो, की क्लासिफिकेशन ही काही एका स्टेपमध्ये होणारी गोष्ट नाही. क्लासिफिकेशन हे वेगळ्या स्टेपमध्ये होणारी प्रोसेस आहे. जसे की आपल्या क्लासमधला आपण एक्झाम्पल घेतो की आपला क्लास आहे, एक वर्ग आहे आपला, आणि आपण मुलं आणि मुली असा डायरेक्ट डिव्हिजन त्याचं करून टाकतो. तर एवढं सोपं क्लासिफिकेशन नाही. जेव्हा आपण एखाद्या प्लांटला किंवा ॲनिमलला त्याचं वर्गीकरण करतो, त्याचं क्लासिफिकेशन करतो, तेव्हा आपण त्याला वेगळ्या ग्रुपमध्ये ठेवत असतो. जसं की एक एक्झाम्पल आपण घेऊ. आपल्याकडे 3 ऑर्गॅनिझम आहेत, 3 ॲनिमल आहेत असं आपण जाणू. की जसं की फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एक ॲनिमल आहे, तो म्हणजे एक गाय घेऊ आपण, एक ॲनिमल, एक कुत्रा घेऊ, आणि आपलंच एक्झाम्पल घेऊ एक माणूस. तर आता हे काय झालं, हे 3 ऑर्गॅनिझम 3 ॲनिमल झाले, बरोबर आहे ना. आता तुम्हाला म्हटलं की याचं क्लासिफिकेशन करा, तुम्ही सरळ म्हणणार की हे 3ही तुम्हाला काय दिसतात, गाय, कुत्रा, माणूस, हे 3ही ॲनिमल दिसतात. मग सरळ तुम्ही याचं क्लासिफिकेशन करून टाकलं ॲनिमल म्हणून. मग आता क्लासिफिकेशन संपलं का? नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की क्लासिफिकेशन ही वेगळ्या स्टेपमध्ये होणारी प्रोसेस आहे. एवढं सोपं नाही ते. आपल्याला याला स्पेसीज, जीनस, फॅमिली, ऑर्डर वगैरे अशा गोष्टीमध्ये, अशा ग्रुपमध्ये याला डिवाईड करावं लागेल. आता पहिली गोष्ट तर तुमच्या लक्षात येते की या हे जे तिन्ही ऑर्गॅनिझम आहेत हे ॲनिमल आहेत, म्हणजे याचा तुम्ही एक ग्रुप तयार करून टाकला. त्यानंतर आणखीन काय दिसते तुम्हाला, याच्यापैकी काही जे आहेत हे 2 पायावर चालणारे आहेत, काही 4 पायावरती चालणारे आहेत. माणूस जर म्हटला तर तो 2च लिंबचा वापर करतो, 2च पायावर चालतो. काही 4 पायावर चालतात. म्हणजे आणखीन काय झालं, आणखीन हे क्लासिफिकेशन झालं. त्यानंतर आणखीन तुम्ही याचा आणखीन एक ग्रुप तयार करू शकता. ते म्हणजे याच्यापैकी काही जे आहेत हे शाकाहारी आहेत, काही व्हेजिटेरियन आहेत, काही मांसाहारी आहेत, आणि काही ओमनिवोर्स आहेत, काही खाऊ शकतात. जशी की आता गाय जर आहे, गाय फॉर एक्झाम्पल ही आहे गाय, तर ही आहे शाकाहारी, ही व्हेजिटेरियन आहे, बरोबर आहे. त्याचबरोबर हा जो कुत्रा आहे हा ओमनिवोर्स आहे, हा मांसाहार पण करू शकतो, शाकाहार पण करू शकतो. हा जो आहे पोळी भाजी पण खाऊ शकतो आणि हा मांस पण खाऊ शकतो. माणूस पण तसाच आहे. तर हे काय झालं की इथे आपण त्याला वेगळ्या ग्रुपमध्ये डिवाईड केलेलं आहे. जसं पहिला ग्रुप आपण केला की हे सगळे ॲनिमल आहेत. त्यानंतर मग आपण हे 2 पायावर चालतात की 4 पायावर चालतात याच्या अकॉर्डिंगसुद्धा याचा आणखीन एक ग्रुप केला. त्याचबरोबर मग यांची फूड हॅबिट काय आहे, की हे कोणी शाकाहारी आहे की मांसाहारी आहे, म्हणजे आणखीन त्याचा एक ग्रुप. तसे वेगळे ग्रुप तयार केले. म्हणजे ही काय झाली, एक टॅक्झॉनॉमिकल हायरार्की झाली. म्हणजे इथे लक्षात आलं का तुमच्या, किंवा जेव्हा कधी आपण ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करतो, प्लॅन्ट असो की ॲनिमल असो, की त्याला आपण एका सिंगल स्टेपमध्ये कधीही डिवाईड करत नाही. क्लासिफिकेशन हे वेगळ्या स्टेपमध्ये होणारी प्रोसेस आहे आणि याला टॅक्झॉनॉमिकल हायरार्की असं म्हटलं जातं. हे जे वेगळे ग्रुप आपण तयार करतो याला टॅक्झॉनॉमिकल हायरार्की असं म्हणतात. आता बघा की हे जे तुमच्यासमोर दिसते ना, हे किंगडम, डिव्हिजन, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस ह्या टॅक्झॉनॉमिकल हायरार्की आहेत. आणि जेव्हा आपण ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करतो तेव्हा ऑर्गॅनिझमला
आपण अशाच वेगळ्या वेगळ्या ग्रुपमध्ये ठेवत असतो. याला कॅटेगरी असं म्हणतात किंवा मग याला रँक असं म्हटलं जातं. जसं की स्पेसीज ही एक रँक किंवा कॅटेगरी, जीनस ही रँक किंवा कॅटेगरी, फॅमिली ही रँक किंवा कॅटेगरी, ऑर्डर ही रँक झाली किंवा कॅटेगरी झाली. तर ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करताना असं त्याला वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीमध्ये आपल्याला डिवाईड करावं लागते. तशा तऱ्हेने हे क्लासिफिकेशन करतात प्रत्येक गोष्टीचं. लक्षात आलं का तुमच्या? म्हणून मी तुम्हाला म्हटलं की क्लासिफिकेशन ही एका स्टेपमध्ये होणारी प्रोसेस नाही, आपल्याला वेगळ्या वेगळ्या स्टेपमध्ये ऑर्गॅनिझमला डिवाईड करावं लागत असते. आता बघा की जेव्हा आपण क्लासिफिकेशन करतो तेव्हा ह्या कोणत्या कोणत्या कॅटेगरी आपण वापरतो. आता ह्या सगळ्या शिकल्या आहे तुम्ही ह्या कॅटेगरीज आधी पण 9 किंवा 10मध्ये झालेलं आहे तुमचं. जसं की सगळ्यात आधी तर ऑर्गॅनिझम असेल आपल्याकडे. समजा एखादी गाय आहे, मग त्या गायची स्पेसीज, मग त्या गायचा जीनस कोणता आहे, मग त्या गायची फॅमिली कोणती आहे, गायचे ऑर्डर, गायचा क्लास, डिव्हिजन किंवा फायलम आणि शेवटी येतो मग किंगडम. मग आता गायला आपण अशा वेगळ्या वेगळ्या ग्रुपमध्ये किंवा कॅटेगरीमध्ये किंवा रँकमध्ये डिवाईड केलेलं आहे. तर सगळ्यात खाली या रँकच्या कोण येतो? हे जे क्लासिफिकेशन आहे, हायरार्कियल जे क्लासिफिकेशन आहे याच्या सगळ्यात खाली कोण आहे? स्पेसीज आहे. आणि सगळ्यात वरती कोण आहे? तर सगळ्यात वरती आहे किंगडम, ॲनिमल किंगडम. सगळे ॲनिमल मग ॲनिमल किंगडममध्ये आले. माणूस आहे, हत्ती, घोडा, कुत्र सगळे ॲनिमल किंगडम आले. आणि जसं मी तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं की किंगडमपेक्षाही मोठं युनिट कोणतं असेल तर ते आहे डोमेन. तर अशा प्रकारे ऑर्गॅनिझमला आपल्याला अशा वेगळ्या वेगळ्या ग्रुपमध्ये कॅटेगरीमध्ये डिवाईड करावं लागते. आपण त्याला कॅटेगरी किंवा रँक असं म्हणत असतो. आणि हेच आहे टॅक्झॉनॉमिकल हायरार्की. आता हायरार्की म्हणजे काय? तर हायरार्की हा एक आपण याला मराठीत श्रेणीसुद्धा असं म्हणत असतो. वेगळ्या वेगळ्या श्रेणीमध्ये आपण ऑर्गॅनिझमला डिवाईड करतो. जसं की एखाद्या ऑफिसमध्ये तुम्ही गेले की त्या ऑफिसमध्ये तुम्हाला हायरार्कीच्या नुसार तुम्हाला तिथे रँक दिसतात. म्हणजे कसं की एखाद्या ऑफिसमध्ये तुम्ही गेले तर तिथे चपराशी असतो, त्यानंतर क्लार्क असतात, बाबू म्हणतो आपण त्याला लिखापडी करायला, त्याच्यानंतर त्या बाबूच्या वर आणखीन एक बडे बाबू, मग साहेब. मग हे काय झालं? त्याचं ऑफिसर वगैरे. तर हे काय झालं? हे हायरार्की झाली, ह्या रँक झाल्या ह्या. समजलं ना? तर अशाच प्रकारे आपल्याला ऑर्गॅनिझमचं सुद्धा क्लासिफिकेशन करताना ही हायरार्की वापरावी लागते. याच्या रँक आपल्याला वापराव्या लागतात. आणि सगळ्यात आधी क्लासिफिकेशन करताना सुरुवात कुठून होते? तर सुरुवात होते स्पेसीजपासून. तर ऑर्गॅनिझमची स्पेसीज कोणती आहे इथून आपण सुरुवात करतो आणि मग आपण त्याला सगळ्यात वरच्या कॅटेगरीमध्ये डिवाईड करतो आणि ते आहे किंगडम. पण प्लॅन्ट असेल तर प्लॅन्ट किंगडम, ॲनिमल असेल तर ॲनिमल किंगडममध्ये ठेवतो. आणि त्याही वरची मग कॅटेगरी कोणती आहे? तर डोमेन आहे. लक्षात आलं? आणि आणखीन एक गोष्ट इथे लक्षात घ्या की जसं जसं ही काय क्लासिफिकेशनची ही एक शिडी आहे. काय आहे? ही शिडी आहे. क्लासिफिकेशन करताना ही शिडी आहे. या शिडीची सगळ्यात पहिली पायरी, आता आपण याला एक उपमा देऊ, लॅडर. क्लासिफिकेशन काय? ते एक लॅडर आहे, एक शिडीसारखं आहे. या क्लासिफिकेशनची जी पहिली पायरी आहे ती आहे स्पेसीज. क्लासिफिकेशनची दुसरी पायरी जीनस. तिसरी पायरी आहे ऑर्डर, मग क्लास, फायलम वगैरे आणि किंगडम. तशा या शिडीचा सगळ्यात वरचा टोक कोणता आहे? या शिडीची सगळ्यात वरची पायरी आहे किंगडम. आता डोमेन वगैरे आपण इथे म्हणणार आहे, किंगडम असं लक्षात घ्या. आणि या शिडीची सगळ्यात पहिली पायरी आहे, सगळ्यात खालची आहे स्पेसीज. तर आपण जेव्हा क्लासिफिकेशन करतो तेव्हा आपल्याला या पायरीवर या पूर्ण शिडीवर चढायचं असेल तर डायरेक्ट वरती आपण चढणार नाही, एक एक करून आपण ही शिडी चढणार ना. तर शिडीमध्ये सगळ्यात आधी आपण पहिली पायरी चढणार म्हणजे त्या ऑर्गॅनिझमची स्पेसीज आपण जाणून घेऊ. मग दुसरी पायरी चढणार आपण, त्याच्यामध्ये आपण त्या ऑर्गॅनिझमचं जीनस कोणता आहे हे लिहू. आणि त्यानंतर तिसरी पायरीवर आपण फॅमिली, नंतर ऑर्डर, मग क्लास आणि मग फायलम वगैरे असं करत करत सगळ्यात वरच्या पायरीवर आहे किंगडम. तशा करताना हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचं तुमच्या. क्लासिफिकेशन ॲक्च्युअलमध्ये आहे एक शिडी, लॅडर. आणि त्या लॅडरच्या सगळ्यात खाली आहे स्पेसीज, सगळ्यात वरती आहे किंगडम. लक्षात आलं ना? तशा प्रकारे हे क्लासिफिकेशन केल्या जाते बाळांनो. ह्या एक जनरल आयडिया तुम्हाला आली असेल की आपण क्लासिफिकेशन करताना कोणत्या ऑर्गॅनिझमला का बरं अशा वेगळ्या वेगळ्या ग्रुपमध्ये डिवाईड करतो किंवा कॅटेगरीमध्ये डिवाईड करत असतो. जसं बायोलॉजीमध्ये क्लासिफिकेशन एवढं सोपं नाही आहे, त्याला आपल्याला असं हायरार्कीच्या नुसारच जोडावं लागेल. आणि त्यामुळेच तर मग आपल्याला ऑर्गॅनिझमचा स्टडी करताना फायदा होतो, है ना? फायदा पण होतो की नाही? एवढ्या सगळ्या ग्रुपमध्ये जर आपण ऑर्गॅनिझमला डिवाईड केलं तर आपल्याला त्याचा स्वतःला खूप फायदा आहे त्या ऑर्गॅनिझमला समजून घेताना. जरी आपण सगळ्यांना ॲनिमल म्हणत असलो, जसं मी तुम्हाला सांगितलं की कोणी शाकाहारी आहे, कोणी मांसाहारी आहे, कोणाला पाठीचा कणा आहे, कोणाला पाठीचा कणा नसेल, आहे ना? कोणाच्या अंगावर केस असतील, कोणाच्या अंगावर केस नसतील, कोणाला शिंग असतील, कोणाला शिंग नसतील.
तुमच्या लक्षात येतं ना ह्या सगळ्या गोष्टी. तर हे या सगळ्या ग्रुपमध्ये जर आपण ॲनिमलला ठेवलं तर आपल्याला त्याला ओळखणं, त्याचा अभ्यास करणं सोपं होऊन जाते. म्हणूनच क्लासिफिकेशन हे हायरार्कीच्या अकॉर्डिंग करत असतात. आणि या हायरार्कीमध्ये 7 जे कॅटेगरीज आहेत किंवा ज्या रँक आहेत त्या कंपल्सरी आहेत. कोणत्या त्या 7 आहेत, जसं आपण नोट पण करून दिलेलं आहे बघा. कंपल्सरी कॅटेगरी कोणत्या आहेत? कोणत्याही सजीवाचा जेव्हा तुम्ही क्लासिफिकेशन करता तेव्हा तुम्हाला किंगडममध्ये डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसीजमध्ये डिवाईड करावं लागते. तर ह्या ज्या 7 आहेत, 7, ह्या 7 कॅटेगरीला कंपल्सरी कॅटेगरी असं म्हणतात. ऑर्गॅनिझमला याच्यामध्ये तुम्हाला ठेवावंच लागते. याच्यामधलं एकही कॅटेगरी मिस करून चालत नाही. ऑर्गॅनिझमला या सगळ्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला ठेवावंच लागेल. तेव्हाच तुमचं क्लासिफिकेशन हे परफेक्ट समजल्या जाईल किंवा बायोलॉजीच्या दृष्टीने योग्य समजल्या जाईल. लक्षात आलं का? आणि त्याचबरोबर मग आपल्याला आणखीनही ऑर्गॅनिझमला डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर काही फॅकल्टेटिव्ह कॅटेगरीसुद्धा वापरल्या जातात. फॅकल्टेटिव्ह कॅटेगरी जसं की सब ऑर्डर आहे तर आपण त्याला सब ऑर्डरमध्ये डिवाईड करू शकतो एखाद्या ऑर्गॅनिझमला. फॅमिली असेल एखाद्या ऑर्गॅनिझमची तर त्याची सब फॅमिली कोणती आहे हे पण आपण त्याला आणखीन जास्त समजण्यासाठी त्याला त्याच्या सब फॅमिलीमध्ये पण डिवाईड करू शकतो. सब किंगडम वगैरे असं एक्सेट्रा. तर अशा तऱ्हेनं हे आहेत फॅकल्टेटिव्ह कॅटेगरी. तर ऑर्गॅनिझमचा आणखीन जास्त अभ्यास करताना, ऑर्गॅनिझमला आणखीन जास्त समजून घेताना आपण त्याला सब कॅटेगरीमध्ये सुद्धा डिवाईड करू शकतो. तर कंपल्सरी कॅटेगरी कोणत्या आहेत आणि फॅकल्टेटिव्ह कॅटेगरी कोणत्या आहेत ह्या लक्षात ठेवा. याच्यावर क्वेश्चनसुद्धा विचारल्या जाऊ शकतात. तर इथपर्यंत तुमच्या ह्या आयडिया क्लिअर झाल्या असतील बाळांनो की क्लासिफिकेशन करताना आपण त्याला वेगळ्या वेगळ्या स्टेपमध्ये का बरं डिवाईड करत असतो. त्याचबरोबर टॅक्झॉनॉमिकल हायरार्की काय आहे. तर ही जी टॅक्झॉनॉमिकल हायरार्की आहे, इथे जाता जाता तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो. ही जी टॅक्झॉनॉमिकल हायरार्कीची सुरुवात आहे ही कार्ल लिनियसनी केलेली आहे. कार्ल लिनियसनीच ऑर्गॅनिझमला अशा वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीमध्ये, रँकमध्ये डिवाईड केलं. जसं एखादा समजा आता माणूस आहे तर माणसाची स्पेसीज कोणती आहे, माणसाचा जीनस कोणता आहे, माणसाची फॅमिली, ऑर्डर, क्लास, फायलम, किंगडम. तर हे माणसाची जी हायरार्की झाली क्लासिफिकेशनची तर ही याची सुरुवात कोणी केली? लिनियसने केली. म्हणून अशा टाईपच्या क्लासिफिकेशनला लिनियल क्लासिफिकेशन असं सुद्धा म्हटलं जातं. हे पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या. आता आपल्या पुढच्या पॉईंटकडे आपण वळू आणि त्याचं नाव आहे टॅक्झॉनॉमिक हायरार्की. आता हे टॅक्झॉनॉमिक हायरार्कीबद्दल तर मी तुम्हाला सगळं समजून सांगितलंच आहे. आता हे टॅक्झॉन काय आहेत ही सुद्धा टर्म आपल्या लक्षात येणे आवश्यक आहे. तर बघा टॅक्झॉन म्हणजे काय आहे. तर टॅक्झॉन जो आहे हा शब्द सगळ्यात आधी एच.जे. लॅम या सायंटिस्टने वापरला 1948मध्ये. टॅक्झॉन हा वर्ड सगळ्यात आधी कोणी वापरला? एच.जे. लॅम सायंटिस्टने 1948मध्ये त्यांनी वापरला. आणि काय मिनिंग आहे याचं बघा. टॅक्झॉन म्हणजे काय? टॅक्झॉन इज अ टॅक्झॉनॉमिक ग्रुप ऑफ एनी रँक इन सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. तर काय आहे टॅक्झॉन किंवा टॅक्झा म्हणजे जास्त, टॅक्झॉन म्हणजे एकच. तर टॅक्झॉन काय? तर टॅक्झॉनॉमिक ग्रुप आहे. जसं की फॉर एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला समजून सांगतो, मला ताबडतोब लक्षात येईल. जसं आता तुमच्यासमोर हा एक चार्ट किंवा टेबल तुम्हाला दिसतो. या टेबलमध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे, हायरार्कियल क्लासिफिकेशन केलेलं आहे. आता लक्षात घ्या, क्लासिफिकेशन नुसतंच क्लासिफिकेशन नाही तर हायरार्कियल क्लासिफिकेशन असा शब्द लक्षात ठेवायचा. आणि हे जे सगळे हायरार्की आहेत ह्या पार्टसुद्धा करून ठेवा, कारण या पार्टच करावं लागतील तुम्हाला. 7 तर तुम्हाला लक्षात ठेवणे आवश्यक आहेच. की सगळ्यात खाली कोण असतो, सगळ्यात वर कोण असतो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता बायोलॉजीचा स्टुडंट म्हणून ह्या सगळ्यात लक्षात ठेवणे आवश्यकच आहे. आता एक एक्झाम्पल घेतलेलं आहे रोजा सायनेसिस या प्लॅन्टचं किंवा चायना रोज याला म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? चायना रोज. आता हे चायना रोज जे आहे हे प्लॅन्ट तुमच्या घरी पण असेल. सुंदर फुलं येतात त्याला. आपण गणपतीला वगैरे ठेवतो ते फुलं. त्याला घंटीचं फूल असं म्हणतात, कारण घंटीसारखं असते ते. आपला घंटा असतो ना मंदिरामध्ये तशा टाईपचं असते हे फूल, म्हणून याला घंटीचं फुलं असं सुद्धा म्हटलं जातं चायना रोज. तर चायना रोजचं या प्लॅन्टचं क्लासिफिकेशन हे केलेलं आहे. तर तुम्हाला इथे दिसतो की या चायना रोजची स्पेसीज कोणती आहे? रोजा सायनेसिस. याचा जीनस कोणता आहे? बघा जीनस आहे हिबिस्कस. फॅमिली कोणती आहे? माल्व्यासी. तर हे काय झालं? हे या चायना रोज या प्लॅन्टचं हायरार्कियल क्लासिफिकेशन झालं. या चायना रोजला आपण अशा वेगळ्या वेगळ्या ग्रुपमध्ये ठेवलेलं आहे. आता हे जे आहे हिबिस्कस, माल्व्यासी वगैरे किंवा रोजा सायनेसिस, तर हे आहे टॅक्झॉन. याला म्हणतात टॅक्झॉन म्हणतात याला. लक्षात आलं का तुमच्या? याला टॅक्झॉन असं म्हटलं जातं. रोजा सायनेसिस काय झाली? टॅक्झॉन. हिबिस्कस टॅक्झॉन. माल्व्यासी टॅक्झॉन. माल्वेल्स टॅक्झॉन. पॉलिपेटली टॅक्झॉन. तर जेव्हा आपण क्लासिफिकेशन करतो तेव्हा
जे आपण कॅटेगरी वापरतो त्या कॅटेगरीमध्ये जे ऑर्गॅनिझमला आपण ठेवलेलं आहे तर त्याला आपण टॅक्झॉन असं म्हणतो. आणि ह्या इकडल्या काय आहेत तर ह्या स्पेसीज, जीनस वगैरे ह्या रँक आहेत किंवा या कॅटेगरीज आहेत. लक्षात आलं ना. तर ह्या आहेत कॅटेगरीज आणि ह्या आहेत टॅक्झॉन. तर हा फरक इथे लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला तुम्हाला हायरार्किकल क्लासिफिकेशन समजून घेताना. समजलं. आता बिलकुल हे असं सिम्पल एक टर्म होती. आता पुढे वळू आपल्या आणि आता आपल्याला युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन काय आहे हे जाणून घ्यायचं. आपला जो पुढचा टॉपिक आहे तो आहे युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन. तर पहिलं युनिट आहे क्लासिफिकेशनचं, सगळ्यात बेसिक युनिट आहे क्लासिफिकेशनचं, ते म्हणजे आहे स्पेसीज. दिसतेच आपल्याला बघा हे तुमच्यासमोर हे जे आहे ना हायरार्किकल क्लासिफिकेशन, याच्यामध्ये सगळ्यात खाली कोण आहे तळाशी बॉटमला स्पेसीज. स्पेसीज काय आहे हे फंडामेंटल क्लासिफिकेशनचं युनिट आहे, एकदम बेसिक क्लासिफिकेशनचं युनिट आहे. इथूनच सुरू होते क्लासिफिकेशन आणि मग हळूहळू एखाद्या ऑर्गॅनिझमला मग आपण स्पेसीज, जीनस असं करत मग त्याला सगळ्यात वरती किंगडममध्ये डिवाईड करून टाकतो. लक्षात आलं. तर स्पेसीज काय, तर स्पेसीज हे प्रिन्सिपल क्लासिफिकेशनचं युनिट आहे, एकदम बेसिक फंडामेंटल युनिट आहे. जसं आपण आहे माणूस, तर आपलं जर हायरार्किकल क्लासिफिकेशन करायचं आपण ठरवलं, आपलंसुद्धा हायरार्किकल क्लासिफिकेशन आहे. एखाद्या वेळी मी तुम्हाला ते दाखवणार सुद्धा चार्ट की माणसाचं हायरार्किकल क्लासिफिकेशन कसं केलं गेलेलं आहे. आपलं सगळ्यात आधी तर स्पेसीज, माणसाची स्पेसीज काय आहे तर माणसाची स्पेसीज होमोसेपियन आहे. आपण होमोसेपियन आहे. मग जगभरात कोणतेही माणसं असो ते होमोसेपियन म्हणून ओळखल्या जातात. मग ते काळे असो, गोरे असो, आफ्रिकन असो, युरोपियन असो की इंडियन असो, ते सगळे होमोसेपियन आहेत. मग आपली स्पेसीज एकच आहे सगळ्यांची, होमोसेपियन. आता एक आणखीन लक्षात घ्या की जेव्हा हे आपण स्पेसीज म्हणतो, हे क्लासिफिकेशनचं एक बेसिक युनिट आहे आणि स्पेसीजमध्ये जे ऑर्गॅनिझम असतात हे एकामेकासोबत इंटरब्रीड करू शकतात. हे सुद्धा लक्षात घ्या. काय आहे इंटरब्रीडिंग. जसं की एक्झाम्पल घेऊ, बघा जगभराच्या सगळ्या माणसांची एकच स्पेसीज तयार होते, होमोसेपियन म्हटलं आपण त्याला, एक्झाम्पल घेतलं आपण, बरोबर आहे. आता ही एक स्पेसीज आहे माणसाची, याच्यामध्ये आफ्रिकन माणसं असतील, युरोपियन असतील, अमेरिकन असतील, इंडियन म्हणजे एशियन वगैरे असतील, असे वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीचे वेगळ्या वेगळ्या ठिकाणचे माणसं याच्यामध्ये आहेत. पण सगळ्यांची स्पेसीज मात्र एकच आहे. ज्यांची स्पेसीज एक असते त्यांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते एकमेकासोबत इंटरब्रीड करू शकतात. म्हणजेच काय, ते सेक्स करू शकतात किंवा लग्न करू शकतात एकमेकासोबत आणि लग्न करून ते त्यांना मुलं बाळं होऊ शकतात. जसे की आता इंडियन माणूस आहे, तो इंडियन माणूस जो आहे एखाद्या अमेरिकन मुलीशी लग्न करू शकतो, बरोबर आहे ना, कारण याची स्पेसीज एकच आहे. आणि ज्यांची स्पेसीज एकच असते ते इंटरब्रीड करू शकतात, म्हणजे एकमेकासोबत लग्न करू शकतात किंवा सेक्स करू शकतात. आणि यांना मुलं बाळं जे होतात ते फर्टाईल असतात. फर्टाईल म्हणजे काय, ते पण लग्न करू शकतात, ते पण तंदुरुस्त असतात, त्यांना पण मुलं बाळं होऊ शकतात. जसं आता हा इंडियन माणूस आहे आणि त्यांनी अमेरिकन मुलीशी लग्न केलं, आता यांना मुलं बाळं झाले, यांना मुलगा झाला समजून चला. आता हा मुलगा जेव्हा लग्न करेल तेव्हा त्याला पण मुलं होतील, म्हणजे काय झाला तो फर्टाईल. तर अशाच प्रकारे स्पेसीजमध्ये असे ऑर्गॅनिझम असतात की जे एकामेकासोबत इंटरब्रीड करू शकतात. जसं की आणखीन एक एक्झाम्पल घेऊ, गायचं आपण एक्झाम्पल घेऊ परत एकदा, गाय आहे ना, गौ माता. तर या आता ही गायचा एक स्पेसीज आहे आणि जगभराच्या सगळ्या गायी ज्या आहेत मग ते कशाही असो, त्या व्हाईट गायी असो, काळ्या दिसणाऱ्या किंवा टिपक्यावाल्या, की त्यांचे शिंग कसेही असो त्या गायीचे, किंवा ते आफ्रिकन असो, एशियन असो, जाफराबादी असो, की ते मुर्रा नाही ते होल्स्टियन फ्रिजन गाय असो, कोणती गाय असो, तर त्या सगळ्या गायीचा एक ग्रुप आहे आणि त्याला स्पेसीज असं आपण म्हटलेलं आहे. सगळ्या गायी एका स्पेसीजमध्ये येतात. का बरं, कारण त्या एकमेकासोबत इंटरब्रीड करू शकतात, म्हणजे त्या सेक्स करू शकतात एकमेकासोबत, म्हणून त्याचा एक ग्रुप तयार होतो. लक्षात आलं ना. तशाच प्रकारे माकडांचा एक ग्रुप किंवा माकडांची एक स्पेसीज, जगभराचे वेगळे वेगळे माकडं एका स्पेसीजमध्ये, किंवा मग कुत्रे, जगभराचे कुत्रे एका स्पेसीजचे, कारण ते कोणासोबतही सेक्स करू शकतात, ते मुलं बाळं पैदा करू शकतात. लक्षात येते का. तर जे एकमेकासोबत इंटरब्रीड करू शकतात, जे नुसतं एकमेकासारखे दिसतच नाहीत तर ते एकमेकासोबत सेक्ससुद्धा करू शकतात, नॅचरल कंडिशनमध्ये सेक्ससुद्धा करू शकतात, त्यांना स्पेसीज असं म्हटलं जातं. त्यांची एकच स्पेसीज आहे आणि स्पेसीजचं नाव देताना नेहमी लॅटिन भाषेत दिल्या जातं. लॅटिन बायनॉमियल अशी पद्धत वापरल्या जाते. जनरली लिनियस वगैरेच्या काळापासूनच हे सुरू आहे. लॅटिन भाषेतच नावं का दिल्या जातात हे सुद्धा आपण नंतर समजून घेऊ. जसं आपलंच नाव आहे होमोसेपियन, लॅटिन भाषेतलं किंवा ग्रीक भाषेतले नावं असतात. जनरली लॅटिन भाषेतले नावं वापरल्या जातात. तर लॅटिन भाषेतलेच नावं स्पेसीज किंवा मग हे जे आपले हायरार्किकल क्लासिफिकेशन आहे आपण करतो त्याच्यामध्ये जनरली लॅटिन भाषेतलेच नावं वापरल्या जात असतात. हे सुद्धा लक्षात ठेवा. समजलं.
त्यानंतर मग आता आपल्याला पुढे आणखीन एक माहिती दिलेली आहे की सुरुवातीला असं समजलं जात होतं की स्पेसीज जे आहे हे इनडिव्हिजिबल आहे, म्हणजे स्पेसीज डिवाइड होऊ शकत नाही. मग नंतर मॉडर्न टॅक्झॉनॉमी अशी आपल्याला सांगते की स्पेसीज सुद्धा डिवाइड होऊ शकते. स्पेसीजला आपण सुद्धा सब स्पेसीजमध्ये डिवाइड करू शकतो, जसं होमो सेपियन सेपियन, म्हणजे आपली स्पेसीज आहे होमोसेपियन, त्या स्पेसीजला आणखीन डिवाइड करू शकतो होमो सेपियन सेपियनमध्ये, म्हणजे स्पेसीज सुद्धा डिवाइड झाली. लक्षात आलं ना तुमच्या? तर म्हणून आपल्याला इथे सांगितलेलं आहे की जी मॉडर्न टॅक्झॉनॉमी आपल्याला काय सांगते की स्पेसीज जे आहे सब स्पेसीजमध्ये, व्हेरायटीमध्ये, पॉप्युलेशनमध्ये आपण डिवाइड करू शकतो. तशा प्रकारे स्पेसीजबद्दल आपल्याला माहिती सांगितलेली आहे. तर स्पेसीजबद्दल तुमच्या लक्षात आलं का बाळांनो? तर हायरार्किकल क्लासिफिकेशन करताना सगळ्यात बेसिक जे प्रिन्सिपल जी युनिट वापरल्या जाते, किंवा तुम्हाला असं पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की हायरार्किकल क्लासिफिकेशनमध्ये प्रिन्सिपल किंवा बेसिक युनिट कोणतं आहे, तर ते आहे स्पेसीज. आणि स्पेसीज कशाला म्हणतो आपण? या स्पेसीजमध्ये असे ऑर्गॅनिझम असतात. आता आपण नुसतं ॲनिमलचं एक्झाम्पल घेतलं, प्लॅन्टचे पण एक्झाम्पल घेता येतात आपल्याला. तर याच्यामध्ये असे ऑर्गॅनिझम असतात की जे एकमेकासारखे दिसतात पण आणि एकमेकासोबत ते इंटरब्रीडसुद्धा करू शकतात, सेक्स पण करू शकतात नॅचरल कंडिशनमध्ये, म्हणून आपण त्याला स्पेसीज असं म्हणतो. तर हा झाला आपल्या टॅक्झॉनॉमिकल हायरार्कीमधला एक ग्रुप किंवा एक युनिट, ज्याला आपण स्पेसीज असं म्हटलं. आता पुढे वळू आपण आणि पुढे आपल्याला दुसरं युनिट शिकायचं क्लासिफिकेशनचं, ते आहे जीनस किंवा जास्त असलं तर जेनेरा. तर जीनसबद्दल आपल्याला माहिती आहे. तर जीनस काय आहे बघा? जीनस म्हणजे जीनस इज सुरुवातीला सांगितलेलं आहे, जीनस इज अ लार्जर टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी दॅन स्पेसीज. स्पेसीजपेक्षा मोठी कॅटेगरी कोणती आहे? स्पेसीजपेक्षा मोठा ग्रुप कोणता आहे? तर जीनस आहे. जसं की बघा आता ह्या खाली आहे स्पेसीज, स्पेसीजच्या वर कोण आहे? जीनस है ना, स्पेसीजच्या वर आहे जीनस. तर जीनस ही मोठी टॅक्झॉनॉमिकल कॅटेगरी आहे. त्यानंतर दुसऱ्या आपल्याला पॉईंट याच्यामध्ये सांगितलेलं आहे, इट इज यूज इन बायोलॉजिकल क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग अँड फॉसिल ऑर्गॅनिझम. आता जेव्हा आपण या हायरार्किकल क्लासिफिकेशन करतो आणि जेव्हा आपण जीनस वापरतो, तो जीनस नुसतं लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठीच नसतो. जीनस हा एक ग्रुप झाला, तर नुसतं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचाच ग्रुप नसतो, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचाच नुसतं जीनस नसतो, तर जे फॉसिल आहेत त्याचासुद्धा एक जीनस असू शकतो. फॉसिल म्हणजे कोण? की जे तुम्हाला तर माहीत आहे जीवाश्म म्हणतो आपण त्याला. कधी काळी ते अस्तित्वात होते, आज ते नाही आहेत, आज फक्त त्यांचे आपल्याला सांगाडे सापडे वगैरे सापडतात, त्याला आपण फॉसिल्स असं म्हणतो. की जसं तुम्ही एक एक्झाम्पल तुम्हाला देतो की एखादा फॉसिल सापडला. आता एक खोदता काही काम खोदता जमीनमध्ये तुम्हाला फॉसिल सापडला. फॉसिल म्हणजेच काय की तुम्हाला एखादा स्केलेटन सापडला, सापडला. मग आता जेव्हा तुम्ही ते स्केलेटन ऑब्झर्व करता, जेव्हा त्या सगळ्या बोन्स हड्ड्या तो सापडा जेव्हा तुम्ही ऑब्झर्व करता, मग तेव्हा तुम्ही ठरवता की हा जो सापडा आहे हा कोणत्या ॲनिमलसारखा दिसतो. बरोबर आहे, ॲनिमल. मग ते सगळे बोन वगैरे सगळे पाहून मग तुम्ही ओळखता की अरे हा कोणासारखा दिसतो. मग तुमच्या लक्षात येते हा डायनासॉरसारखा दिसतो. मग आता याचे जे जबड्याची रचना वगैरे आहे, दात वगैरे, याला दात आहेत की नाहीत. बरोबर. त्याचबरोबर मग त्या दाताच्या रचनेवरून, जबड्याच्या रचनेवरून तुम्ही हे पण सांगू शकता हा शाकाहारी आहे की मांसाहारी आहे, याला पाठीचा कणा आहे की नाही आहे, याला शिंग असतील की नसतील. हे सगळं तुम्ही जेव्हा या फॉसिलच्या स्केलेटनचा अभ्यास करता तेव्हा सगळ्या गोष्टी लक्षात येतात आणि मग तुम्ही या ऑर्गॅनिझमला याचीसुद्धा हायरार्किकल क्लासिफिकेशन करू शकता. जो तुम्हाला सापडलेला आहे, तुम्हाला माहीत पण नाही तो कोणाचा आहे, पण तरी हा जो त्याची जे सापडा आहे किंवा त्याचं जे स्केलेटन आहे त्याच्यावरून तुम्ही त्याची क्लासिफिकेशनसुद्धा करू शकता. समजलं ना तुम्हाला? तर नुसतं आपल्याला जेनेरा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचाच नसतो, तर जेनेरा हा फॉसिलचा सुद्धा असतो. ह्या गोष्टी लक्षात घ्या. त्यानंतर मग आता पुढे आपल्याला जीनसबद्दल सांगितलेलं आहे. बघा थर्ड पॉईंट आहे, जीनस इज अ ग्रुप ऑफ स्पेसीज बिअरिंग क्लोज रिझम्बलन्स टू वन अनदर इन दी मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर बट दे डू नॉट इंटरब्रीड. तर महत्त्वाची माहिती आहे जीनसमध्ये. जीनस म्हणजे काय तर बघा वेगळ्या वेगळ्या स्पेसीजचा एक ग्रुप. जसं की आता फॉर एक्झाम्पल हा आहे ही आहे एक स्पेसीज. बरोबर आहे, म्हणजे याच्यामध्ये वेगळे वेगळे ऑर्गॅनिझम आहेत. हे स्वतःसोबत इंटरब्रीड करू शकतात. या ग्रुपमध्ये जे ऑर्गॅनिझम आहे एकमेकासोबत सेक्स करू शकतात किंवा इंटरब्रीड करू शकतात. तर याची एक स्पेसीज झाली. आता या स्पेसीजसारखीच दिसणारी आणखीन एक स्पेसीज आहे. या ऑर्गॅनिझमसारखा दिसणारा दुसरा एक ग्रुप आहे, म्हणजे दुसरी एक स्पेसीज आहे. याच्यामध्ये सुद्धा जे ऑर्गॅनिझम आहेत ते एकमेकासोबत सेक्स करू शकतात. आता ह्या ज्या दोन स्पेसीज आहेत ह्या जवळपास बऱ्यापैकी एकमेकासारख्या दिसतात. या स्पेसीजचे ऑर्गॅनिझम आणि या स्पेसीजमधले ऑर्गॅनिझम एकमेकासारखे दिसतात. म्हणून मग काय केलं, या दोन्ही स्पेसीजचा आणखीन एक ग्रुप तयार केला. या दोन्ही स्पेसीजचा आणखीन ग्रुप तयार केला आणि त्याला नाव दिलं जीनस.
काय नाव दिलं त्याला? जीनस असं म्हटलं. लक्षात आलं का? जीनस म्हणजे काय की एकसारख्या दिसणाऱ्या ज्या स्पेसीज आहेत, म्हणजे त्या स्पेसीजचे जे ग्रुप आहेत त्याला एकत्र करून जीनस तयार होतो. आता पुढे आपल्याला एक्झाम्पल पण सांगितलेलं, जसं की जीनस पॅन्थेरा नावाचा जो जीनस आहे त्याचा एक्झाम्पल आहे. पॅन्थेरा काय तर जीनस आहे, लक्षात घ्या. आणि पॅन्थेरामध्ये कोणत्या स्पेसीज येतात तर त्याच्यामध्ये आहे टायगर, लिओपार्ड, लायन वगैरे. आता तुम्हाला इथे दिसेल की टायगर हा वेगळ्या स्पेसीजचा आहे, लिओपार्ड वेगळ्या स्पेसीजचा आहे, लायन वेगळ्या स्पेसीजचा आहे. हे वेगळ्या वेगळ्या स्पेसीज आहेत. कारण लायन आणि टायगर कधी इंटरब्रीड करू शकतात का एकमेकासोबत? जरी ते मांसाहार करत असतील, जरी ते एकदम खूप भयानक असतील, तरी एकमेकासोबत इंटरब्रीड करू शकत नाही, एकमेकासोबत ते सेक्स करू शकत नाही. कारण जे एकमेकासोबत सेक्स करू शकतात त्यांची स्पेसीज एक होते. हे वेगळ्या वेगळ्या स्पेसीजचे आहेत. वाघ वेगळा आहे, सिंह वेगळ्या स्पेसीजचा आहे. पण तरी त्यांच्यामध्ये काही सिमिलॅरिटीज आहेत. जसं की टायगरची जी स्पेसीज आहेत आणि लिओपार्ड, चित्ता वगैरे किंवा लायन याची जी स्पेसीज आहेत त्यांच्यामध्ये मात्र काही गुणधर्म सारखे आहेत. ते दिसायला थोडं, एकदा जर आपण पाहिलं तर दिसायला थोडेफार सारखेच आपल्याला वाटतात. म्हणून आपण काय केलं, त्याचा एक जीनस तयार करून टाकला. म्हणजे या तिन्ही स्पेसीजचा एक ग्रुप तयार केला, त्याला पॅन्थेरा म्हटलं. पॅन्थेरा काय तर जीनस. लक्षात आलं का तुमच्या? आणखीन एक एक्झाम्पल दिलेलं आहे सोलॅनम या जीनसचं. सोलॅनम या जीनसमध्ये ब्रिंजॉल आणि पोटॅटो, वांगी, बटाटे त्याच्यामध्ये येते. लक्षात आलं का? अशा प्रकारे दुसरं एक टॅक्झॉनॉमिकल युनिट आपण समजून घेतलं आणि ते आहे जीनस. बिलकुल इझी आहे बाळांनो, समजून घ्या, बिलकुल बेसिक गोष्टी आहेत. पुढचं आहे थर्ड आहे फॅमिली. बघा इकडे लिहिलं आपण हे फॅमिली. ठीक आहे. आता तुम्हाला इथे दिसतेच स्पेसीज पण आपण घेतलं, जीनस पण, आता हे फॅमिली. तर फॅमिली काय, जसं आता आपल्या घरात पण असते ना, आपलं क्लासिफिकेशन आपण आपलं पण क्लासिफिकेशन आपण करू शकतो. की जसं की आपण कुठं राहतो तर आपण आपल्या घरामध्ये, आपल्या गावामध्ये ते आपले नातेवाईक वगैरे असतात. आपलं क्लासिफिकेशन बघा. आता आपण आहे, ठीक आहे, हा आपला ग्रुप आहे, आपण आपले नातेवाईक वगैरे, आपलं गाव आहे ना, त्यानंतर हे आपलं घर, हे आपलं गाव, त्याचबरोबर मग आता आणखीन एक मोठं युनिट, बरोबर आहे. आणि मग आपण आपला हा तालुका, हा आपला जिल्हा वगैरे असं चाललं आता मोठं युनिट वाढत. आपलं स्वतःचं असं अस्तित्व आपण असं आहे. त्यानंतर मग आपण आपलं राज्य म्हणू, आपला देश म्हणू, मग आपला आशिया खंडामध्ये आहे आपण, मग कुठे आहेत आपण, या पृथ्वीवर आहे. व असं हायरार्की अशा प्रकारे, म्हणजे काय की तुमच्या हे गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. मग अशा तऱ्हेने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. लक्षात आलं का तुमच्या? आता ही जी फॅमिली आहे ही जीनसपेक्षा मोठी कॅटेगरी आहे, मोठी रँक आहे. तर फॅमिलीमध्ये कोण येते तर बघा की जवळपास एकसारखे गुणधर्म असलेले जे जीनस आहेत त्याच्यापासून एक फॅमिली तयार होते. जसं हा एक जीनस आहे, बरोबर आहे, हा जीनस आहे, हा जीनस आहे. तर या तिन्ही जीनसमध्ये काही गुणधर्म सारखे असतील, म्हणून मग या तिघांचा एक ग्रुप तयार केला जातो आणि याला म्हटलं जातं फॅमिली. लक्षात आलं ना? तर या फॅमिलीचे एक्झाम्पल पण बघा, जसं की आपल्याला दिलेलं आहे बघा की जेनेरा, हिबिस्कस, गॉसिपियम, सीडा, बॉम्बॅक्स, हे 3 जीनस आहेत, 3 जेनेरा आहेत. जेनेरा काय प्लुरल आहे आणि जीनस म्हणजे सिंग्युलर, एक असला तर जीनस आणि जास्त असले तर जेनेरा. आता हे तिन्ही आहेत जेनेरा, हिबिस्कस, गॉसिपियम, सीडा, बॉम्बॅक्स. हे प्लांट आहेत, सुंदर फुलं येतात या प्लांटला, बघा एकदा तुम्ही. तर हे जे तिन्ही प्लांट आहेत याच्यामध्ये काही गुणधर्म सारखे आहेत. या तिन्ही प्लांटचे जीनस जरी वेगळे वेगळे असले तरी काही गुणधर्म याचे सारखे आहेत, थोड्याफार प्रमाणात एकमेकाशी मॅच होतात. म्हणून याचा एक ग्रुप तयार केला, याची फॅमिली तयार केली आणि त्याला नाव दिलं मालवॅसी. काय नाव दिलं? मालवॅसी. लक्षात घ्या. आता हे आणखीन एक तुम्हाला इथे एक टिप देतो की फॅमिली कशी ओळखायची. जेव्हा टॅक्झॉनॉमिकल क्लासिफिकेशन येते तेव्हा बॉटनीमध्ये बऱ्याचदा अशा क्लासिफिकेशन विचारल्या जाऊ शकते किंवा वर्ड विचारल्या जातात की ह्याच्यातली फॅमिली ओळखा कोणती आहे. तर फॅमिली कशी ओळखायची, तर फॅमिलीचं जे नाव असते ते शेवटी EAE संपते. लक्षात घ्या, EAE. जसं की इथे संपलं मालवॅसी, कॅनिडी, फेलिडी, EAE आला एखाद्या नावाच्या सगळ्यात लास्टला EAE आला की समजून चला ती फॅमिली आहे. एखाद्या ऑर्गॅनिझमची ती फॅमिली आहे. मग ती प्लॅन्टची फॅमिली असू शकते, ॲनिमलची फॅमिली असू शकते. समजलं ना? तर अशा प्रकारे ही एक फॅमिली बनते. फॅमिली कशी बनते माहिती आहे ना तुम्हाला? एकसारखे जवळपास कॅरेक्टर असलेले, म्हणजे थोडंसं गुणधर्म एकसारखे दाखवणाऱ्या जेनेरा एकत्र आल्या की त्याचा आपण एक ग्रुप तयार करू शकतो आणि त्याला आपण फॅमिली नाव देतो. आणखीन एक एक्झाम्पल बघा की जसे की कॅट आहे, मांजर, ती वेगळ्या स्पेसीजची आहे,
त्याचबरोबर लिओपार्ड, टायगर, लायन हे सगळ्या वेगळ्या वेगळ्या स्पेसीजचे आहे. याचे जेनेरा पण वेगळे वेगळे आहेत, पण याची फॅमिली मात्र आहे एकच आहे आणि याची फॅमिली आहे फेलिडी. बघा ई आलं की नाही, मालव्यासी, फेलिडी, कॅनेडी असं असं आलं की समजून चला ती फॅमिली आहे. तर ते याला कॅट म्हणतात. हे सगळे काय आहेत? कॅट. जसं मांजर हे पण कॅटच आहे. लिओपार्ड हा पण एक मोठा कॅट आहे, किंवा टायगर वाघ हा पण एक मोठा कॅटच आहे, बिग कॅट म्हणतात याला, है ना. लायन ही पण एक बिग कॅट आहे. तर हे जे आहेत हे एकसारखे थोडेफार दिसतात, म्हणून याचा आणखीन एक फॅमिली तयार केली, त्याला फॅलिडी असं म्हटलं. तर फॅलिडीमध्ये कोण कोण आहे? वाघ आहे, सिंह आहे, तो चित्ता आहे, आणि याच्यात स्वतः मांजरसुद्धा आहे. कारण मांजर हे सगळ्यांची मावशी आपल्याला माहिती आहे ना, तर ही मावशी आहे या सगळ्यांची. तर या सगळ्यांची एक फॅमिली तयार झालेली आहे. जसं आपल्या घरात एक फॅमिली असते तसे हे फॅमिलीतले हे सगळे मेंबर आहेत. डॉग जो आहे हा डॉग हा वेगळ्या फॅमिलीचा आहे आणि याची फॅमिली आहे कॅनेडी फॅमिली. तर आता फेलिडीमध्ये कोण येणार, कॅनेडीमध्ये कोण येणार वगैरे ह्या सगळ्या जेव्हा तुम्ही हायर क्लासेसमध्ये शिकणार ना तेव्हाचा हा विषय आहे. तर एवढं आपल्याला या तुमच्या लेवलवरती एवढं डिटेलमध्ये दिलेलं नाही की जर समजा कॅनेडी असलं तर त्या कॅनेडीचं काय वैशिष्ट्य आहे, किंवा फॅमिली जर फेलिडी असली तर फेलिडीचं काय वैशिष्ट्य आहे, फेलिडीमध्ये कोणते कोणते ऑर्गॅनिझम आहेत. तर ते सगळं तुमच्या लेवलवरती नाही, ते हायर लेवलवरती आहे. जेव्हा तुम्ही पुढे शिकणार समजा BSc MSc वगैरे करणार तेव्हा आहे. तर इथे ह्या गोष्टी लक्षात घ्या. तर फॅमिलीसुद्धा तुम्हाला लक्षात आली, फॅमिली कसे तयार करतात. त्यानंतर पुढचा बायोलॉजिकल युनिट आहे, टॅक्झॉनॉमिकल युनिट आहे, ते म्हणजे ऑर्डर, किंवा यालाच कोहोट म्हणतात. काय म्हणतात? ऑर्डर किंवा कोहोट. तुम्हाला दिसतेच. आता आपण वरती चाललो आहे. या टॅक्झॉनॉमिकल ही जी शिडी आहे, हे जी क्लासिफिकेशनची शिडी आहे, याच्यामध्ये आपण एक पायऱ्या चढत चाललो वरती. सगळ्यात आधी स्पेसीजपासून सुरुवात केली. पहिलं पाऊल आहे आपलं, स्पेसीजवर ठेवलं, जीनस, फॅमिली. आता ऑर्डर राहिलं आहे. ऑर्डर काय आहे? तर ऑर्डर पण फॅमिली एक ज्या वेगळ्या वेगळ्या फॅमिली एकत्र करून ऑर्डर तयार होते. जसं आता ही फॅमिली आहे, ही फॅमिली आहे, ही फॅमिली आहे, ही फॅमिली आहे. या चारही वेगळ्या वेगळ्या फॅमिली आहेत आणि या चारही फॅमिलीमध्ये काही गुणधर्म एकसारखे असतील, है ना. या चारही फॅमिलीमध्ये काही गुणधर्म एकसारखे आहेत. तर याचा एक ग्रुप तयार केला आणि त्याला ऑर्डर असं म्हटलं. ऑर्डर एक्झाम्पलसाठी सांगितलं मग 4 फॅमिली आहेत, त्याच्यामध्ये थोडेफार गुणधर्म सारखे आहेत. तर त्याचा आणखीन एक मोठा ग्रुप तयार केला त्या वेगळ्या वेगळ्या फॅमिलीचा, आणि त्याला ऑर्डर म्हटलं किंवा कोहोट म्हटलेलं आहे. समजलं ना. जसं आपल्याला दिलं आणखीन आपल्याला एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे. एक्झाम्पल लक्षात ठेवा, कारण की हे विचारल्या जातात. नीट CET सारखे एक्झाममध्ये विचारलं जातं, त्यामुळे लक्षात घ्या. जसं की आता इथे पॅपॅरासी, ब्रासिकेसी ह्या फॅमिली आहेत. त्यानंतर कॅपॅरेडिसी आहे. तर ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या परायटल प्लॅसेंटेशन शो करतात, म्हणून याचा एक ग्रुप तयार केला आणि याला किंवा याच्या ऑर्डर तयार केली, आणि त्या ऑर्डरला म्हणतात परायटेल्स. परायटेल्स काय? एक ऑर्डर आहे. आणि ही ऑर्डर कशी तयार झाली? वेगळ्या वेगळ्या फॅमिली एकत्र करून. जसं की पॅपॅरासी, ब्रासिकॅसी ह्या फॅमिल्या ज्या आहेत ह्या एकत्र केल्या, कारण या फॅमिलीमध्ये काही गुणधर्म सारखे दिसतात. ब्रासिकेसीमध्ये, पॅपॅरासीमध्ये ह्या फॅमिलीमध्ये काही गुणधर्म एकसारखे दिसतात, म्हणून त्याचा एक आणखीन मोठा ग्रुप तयार केला. कारण की त्याचं जे प्लॅसेंटेशन आहे ते परायटल प्लॅसेंटेशन आहे, म्हणून याचा एक ग्रुप तयार करून घेतला आणि त्याला नाव दिलं परायटेल्स. तर परायटेल काय? एक ऑर्डर आहे. त्याचबरोबर आणखीन सांगितलं आपल्याला एक्झाम्पल, इथं प्लॅन्टचं एक्झाम्पल झालं. आता ॲनिमलचं एक्झाम्पल, डॉग आणि कॅट. सोपं आहे म्हणून कॅट आणि डॉग आपल्याला जनरली एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे. डॉग आणि कॅट ह्या दोघंही वेगळ्या फॅमिलीचे आहेत, पण याचा ऑर्डर एकच आहे, कार्निवोर्स आहेत हे सगळे. कार्निवोर्स मांसाहार वगैरे करणारे आहेत हे सगळे, बरोबर आहे. तर अशा प्रकारे हे आणखीन एक टॅक्झॉनॉमिकल युनिट आपण समजून घेतलं बाळांनो. बिलकुल इझी आहे, बरोबर आहे. आता पुढे आणखीन बोलू आपण. आता आहे तो म्हणजे क्लास. पुढचा टॅक्झॉनॉमिकल युनिट आहे क्लास. आता हळूहळू आपण शिडीच्या वरती चाललो ना, ऑर्डर संपला, आता क्लास दिसतो तुम्हाला. क्लास आहे, क्लासपर्यंत आपण आता पोहोचलेला आहे. तर क्लास पण कसं करतात? क्लास कसे तयार करतात? तर वेगळ्या वेगळ्या ऑर्डर आहेत. समजा आता फॉर एक्झाम्पल ही एक ऑर्डर आहे, ही एक ऑर्डर आहे, ही एक ऑर्डर आहे, ठीक आहे. या तिन्ही ऑर्डर ज्या आहेत ह्या जरी आज वेगळ्या वेगळ्या असल्या, याच्यामध्ये वेगळे वेगळे ऑर्गॅनिझम असले, समजा ही ऑर्डर आहे याच्यामध्ये काही वेगळे प्लांट आहेत, ही ऑर्डर आहे याच्यामध्ये वेगळे वेगळे प्लांट आहे, ही ऑर्डर आहे याच्यामध्ये वेगळे वेगळे प्लांट आहे, पण या सगळ्यांमध्ये तिन्ही ऑर्डरमध्ये काही गुणधर्म समान आपल्याला दिसतात, काही कॅरेक्टर एकसारखे दिसतात, म्हणून आपण याचा आणखीन एक ग्रुप तयार केला आणि या ग्रुपला नाव दिलं क्लास. काय तयार होतं? याचा एक क्लास तयार होतो. जसं की फॉर एक्झाम्पल ऑर्डर कार्निओरा, ऑर्डर आहे, वेगळ्या वेगळ्या ऑर्डर एकत्र केल्या ना, ऑर्डर कार्निओरा आणि ऑर्डर प्रायमेट्स. आपण प्रायमेट्स ऑर्डरमध्ये आहे, लक्षात घ्या, माणसं, ह्युमन बिंग. तर प्रायमेट्स आणि कार्निओरा ह्या दोन्ही ऑर्डर ज्या आहेत
ह्या वेगळ्या वेगळ्या आहेत, जसं की हे कार्निवोरा ऑर्डर आहे, हे प्रायमेट ऑर्डर आहे, पण यातले काही गुणधर्म मात्र सारखे आहेत. म्हणून याचा एक ग्रुप तयार केला, याचा एक क्लास तयार केला, या दोन्ही ऑर्डरचा एक क्लास तयार केला, कारण यांचे गुणधर्म मिळते जुळतात. आणि या क्लासला नाव दिलं मॅमेलिया. काय नाव दिलं? मॅमेलिया. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की मॅमेलिया हा क्लास कोणत्या ऑर्डरपासून तयार झालेला आहे, तर कार्निवोरा आणि प्रायमेट या ऑर्डरपासून तयार झालेला आहे. त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये पुढे सांगितलेलं आहे मंकी आहे, गोरिला, गिबन्स हे सगळे प्रायमेट्स आहेत. आणि आपल्याला सांगितले की डॉग, कॅट, टायगर हे कार्निवोरा आहे. आता तुम्ही म्हणाल की मग हे जे ऑर्डर आहेत प्रायमेट्स, तर याच्यामध्ये कोणते कोणते ऑर्गॅनिझम आहेत, कोणते ॲनिमल आहेत, तर आपल्याला सांगितलं मंकी, गोरिला, गिबन्स वगैरे हे सगळे प्रायमेट्स या ऑर्डरचे आहेत. आणि डॉग, कॅट, टायगर हे सगळे कार्निवोरा आहेत. आणि या सगळ्यांचा क्लास मात्र एकच आहे, या सगळ्यांचा क्लास एकच आहे आणि क्लास आहे मॅमेलिया. समजलं ना? तर ऑर्डर वेगळ्या वेगळ्या ऑर्गॅनिझमच्या कोणत्या कोणत्या ऑर्डर आहेत आणि त्याचा कोणता क्लास तयार झालेला आहे हे सगळं तुमच्या लक्षात आलं असेल. आता पुढे आणखीन एक टॅक्झॉनॉमिकल युनिट घेऊ आपण आणि त्याचं नाव आहे डिव्हिजन. आणि किंवा प्लॅन्ट असले तर डिव्हिजन म्हणतात आणि ॲनिमल जरचं क्लासिफिकेशन करायचं असलं तर फायलम असं म्हटलं जातं. तर इथे ओ झालेला आहे तर यू करायचं आहे तुम्हाला. हे स्टेट बोर्डच्या पुस्तकातलीच मिस्टेक आहे, यू फायलम. फायला जास्त असले तो फायला. तर आता इथे काय आहे, काय समजते आपल्याला? आता इथपर्यंत तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात आली, सो पुढचं तर तुम्हीच करू शकता. की जसं एकसारखे स्पेसीज असल्या तर जीनस तयार झाला, एकसारखे जीनस असले तर फॅमिली तयार झाली, एकसारखी फॅमिली असली तर ऑर्डर तयार झाले. हे तर तुमच्या लक्षात आलं असेल. आता हे डिव्हिजन कसा तयार होईल, तर वेगळे वेगळे क्लासेस एकत्र येऊन डिव्हिजन तयार होईल. जसं की आता हा एक क्लास आहे, हा एक ऑर्गॅनिझमचा क्लास आहे, हा एक ऑर्गॅनिझमचा क्लास आहे. या तिन्ही क्लासेसमध्ये वेगळ्या वेगळ्या ऑर्गॅनिझम आहेत, पण याच्यातले बरेचसे गुणधर्म एकसारखे आहेत. या क्लासचे गुणधर्म, या क्लासचे गुणधर्म, या क्लासचे गुणधर्म एकमेकाशी मिळती जुळते. मग त्यांचा एक ग्रुप तयार केले आहे आणि त्याला डिव्हिजन असं नाव दिलं आपण. लक्षात आलं ना? जसं की फॉर एक्झाम्पल बघा की अँजिओस्पर्मी इन्क्लूड्स 2 क्लासेस. आपल्याला सांगितलेलं आहे अँजिओस्पर्मी हे जे डिव्हिजन आहे याच्यामध्ये 2 क्लास आहे. कोणते 2 क्लास आहे? एक म्हणजे डायकॉटिलिनिडी आणि मोनोकॉटिलिनिडी. बरोबर आहे. तर असे मोनोकॉट, डायकॉट हे 2 क्लास या अँजिओस्पर्मी या डिव्हिजनमध्ये येतात. लक्षात आलं का तुमच्या? आणि पुढे सांगितलं जर ॲनिमल आपण क्लासिफिकेशन करत असलो, ॲनिमल क्लासिफिकेशन डिव्हिजन इज अ सब युनिट ऑफ कॅटेगरी फायलम. तर आपण ॲनिमलच्या क्लासिफिकेशन करताना फायलम वापरतो. नंतर आहे सब किंगडम. आता डिव्हिजन झालं, तर सब किंगडम कसं तयार होत असेल, तर वेगळे वेगळे डिव्हिजन एकत्र येऊन हा डिव्हिजन एकत्र आला, याचा एक ग्रुप तयार केला. पण याच्यामध्ये काहीतरी गुणधर्म समान असायला पाहिजे. बरं, लक्षात आलं ना तुमच्या? जरी हे ग्रुप वेगळे वेगळे असले, हे डिव्हिजन वेगळे वेगळे असले, तरी याच्यामध्ये काही गोष्टी सारख्या आहेत, समान आहेत. म्हणून मग याचा एक ग्रुप तयार केला ज्याला सब किंगडम असं म्हटलं. तर एक्झाम्पल काय दिलेलं बघा, डिफरंट डिव्हिजन हॅव्हिंग सम सिमिलरिटीज म्हटलं. इथे पण सांगितलेलं काही सिमिलरिटी असल्या पाहिजे वेगळ्या वेगळ्या डिव्हिजन्समध्ये आणि त्याच्यापासून काय फॉर्म होतो? सब किंगडम. तशा प्रकारे सब किंगडम फॉर्म झालेला आहे. सब किंगडम कसा फॉर्म झाला, तर वेगळ्या वेगळ्या डिव्हिजनमध्ये काही सिमिलरिटीज असल्या तर त्याच्यापासून किंगडम तयार होतो. एक्झाम्पल दिलेलं आहे डिव्हिजन अँजिओस्पर्मी अँड जिम्नोस्पर्मी. हे डिव्हिजन आहेत आणि या दोन्ही डिव्हिजनमध्ये काही गोष्टी समान आहेत, म्हणून याचा एक सब किंगडम तयार झाला आणि त्याचं नाव आहे फॅनेरोगॅम्स ऑर स्पर्मॅटोफायटा. हे सगळं आपण पुढे समजून घेऊ. प्लॅन्ट किंगडमचा आपण जेव्हा स्टडी करू तेव्हा स्पर्मॅटोफायटा किंवा फॅनेरोगॅम, अँजिओस्पर्म वगैरे सगळं समजून घेऊ आपण पुढे. तशा प्रकारे सब किंगडम फॉर्म होतो. त्यानंतर लास्टमध्ये आहे किंगडम. आता आपण या हायरार्किकल क्लासिफिकेशनच्या सगळ्यात वरच्या स्टेपला पोहोचलेलं आहे. या क्लासिफिकेशनच्या जी सीडी आहे आपली, त्या सीडीच्या सगळ्यात उंच भागावर, टोकावर आपण लास्ट याच्या पायरीवर पोहोचलेलं आहे आणि ते आहे किंगडम. किंगडम कसा फॉर्म होतो? मग सब किंगडम एकत्र येऊन किंगडम फॉर्म होतो. आपल्याला सांगितलेलं आहे इट इज दी हायेस्ट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी. हायेस्ट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी आहे आणि कशी फॉर्म झालेली आहे? डिफरंट सब किंगडमपासून वेगळे वेगळे सब किंगडम एकत्र येऊन किंगडम तयार झालेला. जसं की सब किंगडम फॅनेरोगॅम्स अँड सब किंगडम क्रिप्टोगॅम्स. याच्यापासून प्लॅन्ट किंगडम तयार झाला. जगभराचे सगळे प्लॅन्ट, मग युनिसेल्युलर प्लॅन्ट असो, मल्टीसेल्युलर प्लॅन्ट असो, मग त्या प्लॅन्टला फळं येऊ की फळं ना येऊ, फुलं येणारे प्लॅन्ट, फुलं न येणारे प्लॅन्ट आहेत तर प्लॅन्ट ना, सगळे प्लॅन्ट मग एका किंगडममध्ये. तर अशा प्रकारे वेगळ्या वेगळ्या प्लॅन्टचा एक किंगडम, प्लॅन्ट किंगडम. ॲनिमलचं पण तसंच वेगळ्या वेगळ्या ॲनिमल एका ग्रुपमध्ये आणि त्याला ॲनिमल किंगडम म्हटलं. मग ते ॲनिमल युनिसेल्युलर असतील की मल्टीसेल्युलर असतील, ते 2 पायावर चालणार असतील, 4 पायावर चालणार असतील, त्यांना दात असो नसो, शिंग असो की नसो, पण ते एकाच ग्रुपमध्ये
एकाच किंगडममध्ये, ते ॲनिमल किंगडम. तशा प्रकारे आपण ॲनिमल किंगडम किंवा किंगडम ॲनिमिलिया वगैरे पण म्हणतो त्याला. तशा प्रकारे सगळ्यात मोठी कॅटेगरी तयार होते किंगडम. तर अशा प्रकारे या हायरार्की क्लासिफिकेशन करत असतात बाळा. हायरार्की क्लासिफिकेशन करताना ह्या सगळ्या युनिट विचारात घेतात आणि या ऑर्गॅनिझमला अशा वेगळ्या वेगळ्या युनिटमध्ये डिवाईड करतात किंवा वेगळ्या वेगळ्या युनिटमध्ये त्या ऑर्गॅनिझमला ठेवल्या जात असते. आता लास्टमध्ये कॅन यू टेल म्हणून बघा, तुम्हाला आठवते का? आता आपण सगळं शिकलो. तो पहिला क्वेश्चन आहे वाय हॉर्स अँड ॲस, गाढव जे आहे आणि घोडा जो आहे, आर कन्सिडर्ड टू बी द टू डिफरंट स्पेसीज ऑर ॲनिमल. हॉर्स आणि गाढव जवळपास सारखे दिसत असले तरी वेगळ्या वेगळ्या स्पेसीज का बरं आहेत? स्पेसीजची कल्पना काय आहे? तर स्पेसीज म्हणजे असे ऑर्गॅनिझमचा ग्रुप आहे की जे एकमेकांसोबत सेक्स करू शकतात. हॉर्स आणि डॉंकी दोन्हीही एकसारखे दिसत असले तरी एकमेकांसोबत सेक्स नाही करू शकत, ते इंटरब्रीड नाही करू शकत एकमेकांसोबत, म्हणून त्यांच्या वेगळ्या स्पेसीज तयार झालेल्या आहेत. लक्षात आलं ना? त्याचबरोबर मेक अ फ्लो चार्ट शोविंग टॅक्झॉनॉमिक हायरार्की. एक फ्लो चार्ट, मी तो तुम्हाला सुरुवातीला फ्लो चार्ट दिलेला आहे टॅक्झॉनॉमिक हायरार्कीचा, तर तो फ्लो चार्ट करायचा आहे. तर अशा प्रकारे बनवणं बिलकुल इझी पण खूप बेसिकचं असं या आपल्या बायोलॉजीमधलं हे आजच्या याच्यातलं आपण लेक्चर घेतलेलं आहे. या चॅप्टरमधलं खूप बेसिक आहे. बऱ्याच लोकांना हे 9-10मध्ये झालेलं असल्यावरही समजत नाही. तर हे समजून घ्या, खूप साऱ्या इझी गोष्टी आहे ह्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबू आणि चांगला अभ्यास करा आणि या टॉपिकवर जेवढे काही MCQ वगैरे विचारले असतील त्या सगळे MCQ सॉल्व्ह करून बघा, म्हणजे तुमची चांगली प्रॅक्टिस होईल, आणखीन चांगला हा टॉपिक तुमच्या लक्षात येईल. आजच्या लेक्चरमध्ये बाळांनो आपण इथेच थांबू.